शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते. एका मुलानं तो उतारा आणला नव्हता. शिक्षक चिडले. हात पुढं कर. छड्या मारत निघालेले. त्या मुलानं हात पुढं केला, पण छडी मारणार. तो शिक्षकांनी त्या मुलाच्या हाताकडे बघितलं आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला वाईट वाटलं. त्यानं शिक्षकांना विचारलं, गुरुजी, हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं 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 रेषा असते. तुझ्या हातावर नाहीच आहे ती. उपयोग काय तुला मारून तरी? अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला. 5 मिनिटांनी परत आला. त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? तो मुलगा म्हणाला, त्या नियंत्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही, ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. कुणीच रोखू शकणार नाही. हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला. शक्य काय आहे? अशक्य काय आहे? काही 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 अशक्य नाही, अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे, काही नाही, याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे.